नमस्कार मित्रांनो, ई-पीक पाहणी संदर्भात आपल्यासाठी आहे एक महत्त्वाचं असं एक अपडेट. तर मित्रांनो, हे जे काही ई-पीक पाहणीचे ॲप आहे, हे ॲप चालत नाही असा बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण की आपण ज्यावेळेस शेतामध्ये ई-पीक पाहणी करण्यासाठी जातो, तर त्यावेळेस हे जे काही ॲप आहे, हे ॲप व्यवस्थितपणे चालत नाही. ती जी काही चक्री आहे, ती सारखी बिंगत राहते. परंतु मित्रांनो, आपण जर संभाजीनगर विभागामधून येत असताल, तर आतापर्यंत सर्वाधिक जास्त ई-पीक पाहणी ही संभाजीनगर विभागामध्ये शेतकऱ्यांनी केलेली आहे. कारण की 9 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे संभाजीनगर विभागामध्ये आणि संभाजीनगर विभागामध्येच हा जो काही ई-पीक पाहणीचा लोड आहे, हा लोड जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. आपण जर इतर विभागामधून असताल, तर हे जे काही ॲप आहे, हे ॲप व्यवस्थितपणे चालत आहे. तर मित्रांनो, खरीप हंगाम 2025-26च्या पीक पाहणी नोंदणीसाठी आपणास काय करायचे आहे, शेतात जाऊन रजिस्ट्रेशन करत असताना सध्या काय आहे, तर सध्या सर्व्हरवर जास्त प्रमाणात लोड येत आहे. तर मित्रांनो, त्यामुळे पीक पाहणी नोंदणी करत असताना आपणास अपेक्षापेक्षा जास्त वेळ लागतो. परिणामी शेतकऱ्यांना असा भ्रम निर्माण होतो, की हे जे काही ॲप आहे, हे ॲप चालत नाही. तर आपणासाठी काय करायचे आहे, तर मित्रांनो, आपणास रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये गावात किंवा शहरात असताना आपणास काय करायचे आहे, आपले रजिस्ट्रेशन हे पूर्ण करून घ्यायचे आहे. संध्याकाळी 10च्या नंतर सकाळी 5 ते 6 वाजेलोक हे जे काही नेटवर्क आहे, हे नेटवर्क फास्ट असते. तर त्यावेळेसच आपल्याला आपण काय करू शकतात, की आपल्या मोबाईलमध्ये आपले रजिस्ट्रेशन यामध्ये पूर्ण करून घेऊ शकतात. यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकून त्यानंतर आपल्या मोबाईलवर 4 अंकी सांकेतिक क्रमांक येतो. तो टाकून त्यामध्ये आपणास खातेदार हा निवडायचा आहे आणि आपले रजिस्ट्रेशन यामध्ये पूर्ण करून घ्यायचे आहे. त्यानंतर काय करायचे आहे मित्रांनो, आपण सकाळी किंवा कधी पण शेतामध्ये जाऊ शकतात. आपण शेतात गेल्याच्या नंतर आपणास काय करायचे आहे, ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी ही पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये आला, तर आल्याच्या नंतर आपणास काय करायचे आहे, मोबाईल ॲपमधील जो काही आपण पीक पाहणी केलेली आहे, तो डाटा आपणास काय करायचा आहे, अपलोड करून घ्यायचा आहे. अपलोड केल्याच्यानंतर तो जो काही डाटा आहे, तो त्यामध्ये सेव्ह होऊन जाईल आणि आपल्याला ई-पीक पाहणी ही आपली यामध्ये होणार आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपले रजिस्ट्रेशन यामध्ये कंप्लीट करता, रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्याच्यानंतर आपण ज्यावेळेस पीक माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करता, तर अशा प्रकारे ही चक्री यामध्ये बिंगत राहते. तर आपणास काय करायचे आहे, आपल्या मोबाईलचे जे काही नेटवर्क आहे, हे नेटवर्क यामध्ये बंद करून ठेवायचे आहे. त्यानंतर आपण पाहू शकतात, की पीक पेरणीची जी काही माहिती आहे, ही माहिती भरण्यासाठी हे जे काही पेज आहे, हे पेज अशा प्रकारे ओपन होऊन जाईल. तर त्यावेळेस आपणास काय करायचे आहे, आपले इंटरनेट कनेक्शन हे बंद ठेवायचे आहे आणि संध्याकाळी आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे आणि शेतामध्ये आपण कधी पण जाऊ शकतात. दुपारी जा, 4 वाजता जा, सकाळी जा. त्यावेळेस काय करायचे आहे, आपले इंटरनेट कनेक्शन अशा प्रकारे बंद करून ठेवायचे आहे. तर मी येथे परत होमवर येतो आणि इथे मोबाईलचे नेटवर्क इथे चालू करतो. नेटवर्क चालू केल्याच्यानंतर मी परत येथे पीक माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करतो. तर आपण पाहू शकतात की चक्री अशा प्रकारे बिंगत राहते. तर आपणास काय वाटते की हे जे काही सर्व्हर आहे, सर्व्हर चालत नाही. परंतु आपणास काय करायचे आहे, मोबाईलचे नेटवर्क बंद करायचे आहे. तर आपण पाहू शकतात की पीक पेरणीची जी काही माहिती भरण्यासाठी जे काही ऑप्शन आहे, हे ऑप्शन यामध्ये चालू होऊन जातील. तर यामध्ये आपण आपला खाते क्रमांक निवडू शकता, गट क्रमांक निवडू शकता. त्याचप्रमाणे ही जी काही माहिती आहे, ही माहिती आपण यामध्ये भरून घ्यायची आहे. ही माहिती भरणे एकदम सोपे आहे. जर आपणास ही माहिती भरता येत नसेल, तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी याच्यावर सविस्तर व्हिडिओ हा बनवेल. त्यानंतर आपणास ही जी माहिती आहे, ही माहिती भरल्याच्या नंतर पुढे जा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला त्या गटामध्ये जायचे आहे. पिकांचे 2 फोटो यामध्ये घ्यायचे आहे. आपण त्या गटामध्ये गेल्याच्या नंतरच आपणास आपल्या पिकाचे 2 फोटो घ्यायचे आहे. तर ही प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर मित्रांनो, आपणास काय करायचे आहे, ज्यावेळेस आपणास नेटवर्क हे व्यवस्थितपणे चालू असेल, मग संध्याकाळी 10च्या नंतर किंवा सकाळी सकाळी आपण काय करू शकतात, आपण जी काही पीक पाहणी केलेली आहे, ही पीक पाहणी ऑफलाईनमध्ये केलेली आहे. त्यानंतर आपणास काय करायची आहे, ही माहिती अपलोड या बटनावर येथे क्लिक करून ती अपलोड करून घ्यायची आहे. तर दिवसा
यामध्ये प्रॉब्लेम येतो, तर आपण संध्याकाळी 10च्या नंतर ही जी काही माहिती आहे पीक पाहणीची, ती यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे. आणि अपलोड केल्याच्या नंतर मित्रांनो, आपणास येथे गावाचे खातेदारांची पीक पाहणी याच्यावर येथे क्लिक करायचे आहे आणि आपण पीक पाहणी अपलोड केल्याच्या नंतर आपले नाव त्यामध्ये दाखवते की नाही. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांची नावे ही दाखवली जातील, ज्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे. तर अशा हिरव्या बॉक्समध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे, त्यांची नावे आपणास अशा प्रकारे दाखवली जातील आणि ज्यांनी ई-पीक पाहणी केलेली नाही, त्यांची नावे अशी ब्लँक दाखवली जातील. ज्यांची पीक पाहणी झालेली आहे, ते हिरव्या कलरमध्ये दाखवली जातील. तर ते नाव आपण एकदा तपासून पाहायचे आहे, आपली पीक पाहणी अपलोड झालेली आहे की नाही ते. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आपली जी काही पिकांची माहिती आहे, ई-पीक पाहणी आहे, ही अशा प्रकारे करून घ्यायची आहे. तर यामध्ये आपणास काही अडचणी येत असतील, तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.